श्रीहरी आज जर असेल तर बाहेर तो तसाच दिसणार, म्हणजे बाहेर तसाच प्रगट होईल. तेव्हा हा अनुभव अंतर्बाह्य हा अनुभव येतो असा. एकतत्वी नाम साधिती साधन, असं याचा अर्थ सांगितला. आणि श्रीहरीच्या ध्यासामुळे अंतर्बाह्य त्यांना या संसारात सहज विसर पडला, अशी त्यांची अवस्था झाली असं सांगतात. पुढच्या ओळीत ते सांगतात, नामामृत गोडी वैष्णवाला लादली. नामामृताची गोडी वैष्णवाला लागली, लादली आणि साधली ते दोन आहे. म्हणजे लादली म्हणजे सहजता आहे त्याच्यात, आणि साधली म्हणजे प्रयत्न आहे, कष्ट आहे. नामामृत गोडी वैष्णवाला लादली. वैष्णव जे आहेत म्हणजे भक्त, त्यांना ही नामामृताची गोडी सहज मिळाली. सद्गुरूंनी त्यांना सहज नाम दिलं आणि त्याचा ध्यास त्यांना लागला. ध्यास लागण्याकरता मात्र त्यांना प्रयत्न करावे लागेल, तपश्चर्या करावी लागेल. पण योग्यांसारखे नाही. योगिया साधली जीवन कळा. योग्यांना खूप मेहनत करून ते साध्य करावं लागलं, त्याच्यात अनंत कष्ट त्यांना झाले म्हणा. म्हणून योगिया साधली असं म्हटलं, जीवन कळा. इकडे नामामृत म्हटलं, तिकडे जीवन कळा. नामामृत गोडी वैष्णवाला लादली आणि योगिया साधली जीवन कळा, असं दोन गोष्टी, नामामृत आणि जीवन कळा, हे दोन्ही अमृतच आहे म्हणा. आणि इकडे लादली म्हणजे सहज मिळाली, आणि योग्यांनी साधली म्हणजे कष्ट आहे. तेव्हा सांगतात, नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. अशा रीतीने सर्व भगवत भक्तांना त्या श्रीहरीच्या नामामृताची गोडी लागली. त्या नामामध्ये ते तल्लीन झाले, त्याच्यात त्या नामामध्ये अमृताची गोडी लागली. म्हणजे त्यांना अमृताचा अनुभव अमृत म्हणजे गोड, आणि अमृतामध्ये एक स्वाद. एखादी वस्तू नुसती गोड असली तर ती जास्त खाता येत नाही किंवा पिता येत नाही, परंतु एखादी गोष्ट गोडही आहे आणि खूप स्वादिष्ट आहे, खूपच स्वादिष्ट आहे. तसं म्हणलं, हे जे नाम आहे, हरिनाम आहे, ते अत्यंत गोड आहे आणि अत्यंत स्वादिष्ट आहे. त्याचा स्वाद म्हणजे ते जिव्हेनं सोडी ऐसे झाले, असं तुकाराम महाराज जीवा सोडूच शकत नाही म्हणलं. तेव्हा श्रीहरीच्या नामामृताची गोडी लागली. इतकेच काय तर म्हणले, ज्या योगिया साधली जीवन कळा, त्या श्रीहरीच्या निर्गुण स्वरूपाची समाधी प्राप्त झाली. योग्यांनी श्रीहरीच्या निर्गुण स्वरूपाची समाधी साधली. ज्या योगाने, सगळेच योग्यांनी साधली असे नाही, फारच थोडे, त्यांना ती समाधी घडून सुद्धा, आणि त्या समाधीमध्ये जीवन कळा म्हणजे ते अमृत स्राव होतो असं म्हणतात, ते अमृत पितात ते योगी लोक. तर एवढे अमृत पिऊन सुद्धा त्यांना समाधान नाही झालं. म्हणून का हो, तुम्ही तर एवढे समाधीमध्ये ते अमृत प्राशन केलं, मग तुम्हाला समाधान काय नाही प्राप्त झालं? नाही म्हणलं, समाधान नाही प्राप्त झालं. मग त्यांनी काय केलं? मग त्यांनी शेवटी त्या श्रीहरीच्या नामानेच आपल्या जीवदशेचं कायम सार्थक करून घेतलं. ते परत आले, म्हणले एवढं प्रयत्न केला, एवढं कष्ट केले, एवढे वर्ष घालवली, आणि शेवटी त्यांना जीवन कळा प्राप्त झाली म्हणाल, अमृत प्राप्त झाला, पण ते समाधान नाही झालं म्हणाल. मग त्यांनी काय केलं? मग ते सद्गुरूंना शरण गेले आणि त्यांनी श्रीहरीचं नाम प्राप्त करून घेतलं, हरिनाम. आणि त्या नामाने, हरिनामाने त्याचा ध्यास धरून, श्रीहरीचा ध्यास धरून आपल्या जीवदशेचं कायम सार्थक करून घेतलं का. असं नामामृत आणि जीवन कळा, आणि लादली भक्तांना, वैष्णवा लादली आणि योगिया साधली, असं याचा गुह्य सांगितलंय. तेव्हा म्हणजे वैष्णव म्हणजे काय, तर सद्गुरूला शरण जाऊन हरिनाम प्राप्त करून घेतात, आणि भक्तियोगाच्या मार्गाने श्रीहरीचे भक्ती करणारे ते भक्त, त्याला वैष्णव असं म्हणतात. आणि या श्रीहरिनामाचा सतत जप करता करता सहजपणे ध्यानाची अवस्था प्राप्त होते. योग्यांना जे ध्यान दुर्लभ आहे म्हणते,
आसन प्राणायाम, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा एवढं केल्यानंतर ध्यानाची अवस्था प्राप्त होते म्हणले बघा. यम नियम आसन प्राणायाम धारणा आणि नंतर ध्यानाची अवस्था आहे. तर भक्तांना म्हणले हरिनाम प्राप्त झाल्याबरोबरच एकदमच ते ध्यानामध्ये जातात. आणि म्हणून लाधली परमेश्वराची कृपा झाली आणि त्यांना ती ध्यानाची अवस्था, हरिनामाचा सतत जप केल्यामुळे ध्यानाची अवस्था प्राप्त झाली. आणि त्या ध्यानामुळे श्रीहरीच्या रूपाचा ध्यास देखील त्याला लागायला लागला. ध्यान म्हणजे नुसतं निर्गुणाचं ध्यान नाही, तर सद्गुरूंच्या रूपाचं ध्यान ध्यान आणि त्याच्यामुळे त्या सद्गुरूंचे गुण सगुण दर्शन असं झालं. आणि म्हणून तो ध्यास घेता घेता श्रीहरीच्या रूपाचा ध्यास घेता घेता म्हणाल त्यांना स्वप्नात देखील त्या श्रीहरीचं सगुण दर्शन होतं. त्या भक्तांना असं जेव्हा ते हरिनामाचा जप करता 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 जेव्हा त्यांना तो जप साध्य होतो तेव्हा म्हणाले सिद्ध होतो, तेव्हा त्यांना सगुण श्रीहरीचं दर्शन होतं. आणि तसं जागृतीत देखील, जागृतीत ते कुठे संसारात असतील, कशात असतील, गृहस्थाश्रमात सगळं कर्म करत असतील, तेव्हा अडचणी येतात, संकट येतात, त्यावेळी अचानकपणे श्रीहरी बुद्धीत प्रेरणा करतो. अरे आता तो संकट आलं, हा असं कर, असं एकदम बुद्धीत प्रेरणा होते आणि ते तसं करतात आणि त्यांना अनुभव येतो. म्हणजे अडचणी संकटाच्या वेळी बुद्धीत प्रेरणा करून श्रीहरी, कारण तो आहे कुठे म्हणलं, मन बुद्धी चित्त अंतःकरणात तो श्रीहरी आहे, बुद्धीत आहे, बुद्धीत तो प्रेरणा करतो. मग तसं वागल्यानंतर किंवा सद्गुरूला जर विचारलं तर ते मार्गदर्शन करतात, अशी प्रेरणा होते आणि जागृती देऊन तो रक्षण करतो भक्ताच. कधी कधी संकटात सापडलं तर कुणाच्या तरी रूपाने तो धावून येतो म्हणा. अशा अनेक भक्तांचे इतिहास आहेत, आपल्यालाही अनुभव येतो, कुणाच्या तरी रूपाने तो येतो आणि आपल्याला मदत करतो. किंवा तो श्री प्रत्यक्ष कुठलं तरी रूप घेऊन येतो प्रत्यक्ष आणि भक्ताचे रक्षण करतो, असं तो भक्ताचं रक्षण करतो. तेव्हा भक्ताचं रक्षण आणि पालन करणं हे भगवान विष्णूचं ब्रीद आहे. पालन करणं, ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, भगवान विष्णू सर्वांचं पालन करतात, रक्षण करतात आणि भगवान शिव सर्वांचा लय करतात. आणि म्हणून म्हणले या भक्तांना वैष्णव असं म्हटलं. त्यामुळे नामामृताची गोडी भक्तांना सहजच लागते, हे रक्षण प्राप्त होतं, हे अनुभव येतात आणि त्यांची गोडी वाढत जाते. आणि म्हणून इथे नामामृत गोडी वैष्णवाला आधारित असं म्हणतात, कारण त्यांनी स्वप्रयत्नाने साधली नाही, ते भगवंताच्या ध्यासाने, भगवंताच्या कृपेने, श्रीहरीच्या कृपेने, श्रीहरीच्या कृपेचा अनुभव त्यांना येतो. म्हणून आमचे महाराज जे म्हणायचे, गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू हिम, असं महाराज आमच्याबद्दल म्हणायचे. आम्ही महाराजांच्याकडे आलो आणि आम्हाला अनुभव यायला लागले, अनेक अनुभव यायला लागले. सद्गुरूंचं महात्म्यच असं असतं, संत सत्पुरुषांचं महात्म्यच असं असतं की त्यांच्याकडे नुसतं यायला लागलं आणि आपलं मन जर त्यांच्याशी जोडलं गेलं, मन त्यांच्याशी प्रेमाने जोडलं गेलं ना, तर आपोआप ते अनुभव यायला लागतात. आणि महाराजांना लक्षात आलं की याला ज्या अर्थी असे अनुभव यायला लागले पटापट पटापट, त्या अर्थी याचं मन आपल्या चरणाशी जोडलं गेलेलं आहे असं महाराजांना लक्षात आलं. आता महाराज असते आणि म्हणून महाराज म्हणायचे काय, माधवन, गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू हिम, तर श्रीहरीची त्याच्यावर खूप कृपा झाली. तेव्हा श्रीहरीच्या कृपेचा, प्रेमाचा गोड अनुभव, म्हणून संतांची संगती मनोमार्गगती असं सांगितलंय वाटतं. हा गोड अनुभव त्यांच्या संत संगतीमध्ये येतो. त्यामुळे म्हणलं ही नामामृताची गोडी त्यांच्या हृदयात सहजच वाढत गेली. तर अमृत जसं गोड आहे आणि स्वादिष्ट आहे, तसंच म्हणले संसार दुःखाच्या व्याधी पूर्णपणे बऱ्या करणारं औषधही आहे. नुसतं ते अमृत आहे, गोड आहे, स्वादिष्ट आहे असं नाही म्हणा, हे तर आहेच. पण म्हणले या संसार दुःख जेव्हा येतं, संसार दुःख व्याधी ह्या बऱ्या करणारं हे औषधही आहे म्हणाले. जो खरोखर जप करत असेल त्याला त्याच्या म्हणले सर्व व्याधी हळूहळू निघून जातात. जो जप करतो, ज्याला ध्यास आहे, ध्यास लागला,
ज्याचं मन एकाग्र झालं, मन एकाग्र झालं की काय होतं, प्राणही त्या एकाग्र होतो. प्राणाची सर्व शक्ती एका ठिकाणी होते आणि प्राण हाच तर सर्व आपल्या शरीर चालवतो. मन आणि प्राण याची जोडी आहे. आणि मन एकाग्र झालं जपामध्ये ते एकाग्र होत. की म्हणजे प्राण सुद्धा एवढं सांगतात की श्वासोश्वास सुद्धा हळूहळू चालतो, मंद चालतो. आणि ज्याचा श्वासोश्वास मंद चालतो त्याचं जीवनही वाढतं, म्हणले त्याचं आयुर्मान वाढतो, त्याचं आयुष्य वाढतं. बघा केवढं या जपामध्ये केवढं सामर्थ्य आहे. पण लोक जपच करत नाही म्हणले, त्याचा अनुभवच घेत नाही. निरंतर घ्यायचा म्हणले. मग मन एकाग्र झालं जपात की प्राण त्या मनाशी येऊन म्हणले एकत्र होतो. सर्व शरीरातला प्राण एकत्र होतो आणि एकत्र त्याची शक्ती जी आहे म्हणले ती आपल्या शरीरातले सगळे रोग, प्राण शक्ती आहे म्हणजे शरीर चालवणारी शक्ती प्राण शक्ती आहे. मग सगळे रोग हळूहळू निघून जातात. अशी ही औषधी आहे म्हणले. नुसतं हे गोड अमृत आहे, स्वादिष्ट आहे असं नाही नावामृत. ते हे संसार व्याधी, मनाच्याही व्याधी नष्ट करतो म्हणा. मनाला दुःख झालं तेही नष्ट करतो, शरीराला दुःख झालं तेही नष्ट करतो म्हणा. कारण हे मनाशी जोडलेलं आहे. तेव्हा संसार व्याधीचं मूळ कारण म्हणजे कामना, वासना, विषय याचा अमर्यादित उपभोग करणं हेच आहे. काय काय गोष्टी बाहेर जाऊन खायचं, हे करायचं, त्याला काही नियम नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळे म्हणले शरीरावर परिणाम होतो. कामना, वासना हे म्हणले विषयांचा अमर्यादित उपभोग हेच आहे म्हणा. त्याच्यामुळे व्याधी होतात. आणि मग व्याधी झाल्या तर त्याचं औषध म्हणजे हरिनाम. आणि हरिनामाचा ध्यास हृदयात लागल्यामुळे काय होतं, हृदयात मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांची पूर्ण शुद्धी होते. भक्ती मार्गात इंद्रियाचं दमन नाही. अगदी इंद्रिय स्वैर जाऊ द्यायचे नाही. म्हणून ते सद्गुरूंच्या कार्यात त्यांना लावायचं, म्हणजे त्यांची शुद्धी होते. आणि दुसरी शुद्धी त्यांची जपानी होती. पहिली शुद्धी सत्संगतीने होती. सद्गुरूंच्या कार्यात दुसरी शुद्धी इंद्रियांची सद्गुरूंच्या कार्यामध्ये ते जेव्हा लागतात, सद्गुरूंचं कार्य जेव्हा या इंद्रियांनी घडतं तेव्हा त्या इंद्रियांची शुद्धी होते. आणि तिसरी शुद्धी त्या इंद्रियांची की त्या सद्गुरूंचं कार्य करता करता इंद्रियांची शुद्धी होता जेव्हा जप होत असतो, मन, बुद्धी, चित्त यांची शुद्धी झाल्यामुळे मन, बुद्धी, चित्तातून त्या इंद्रियांना प्रेरणा, त्या श्रीहरीचीच प्रेरणा मिळते. आणि त्याच्यामुळे परत त्या इंद्रियांची शुद्धी होते. त्यांना जबरदस्ती करून ठेवण्याची गरज नाही राहत. जबरदस्तीने ते कोंडून कसे राहणार, किती दिवस राहणार. म्हणून योगी लोक सफल काम होत नाही म्हणा. तर ते कोंडतात, समाधीपर्यंत ते कोंडून ठेवतात. समाधी उतरली की परत संसार त्यांना तसाच दिसायला लागतो. परत त्या कामना, वासना, विषय सगळं येतात म्हणजे जाऊन. पण भक्ताचं तसं नाही म्हणा. सर्व इंद्रिय शुद्ध होतात, मन शुद्ध होते, बुद्धी शुद्ध होते, शरीर शुद्ध होते. वासना, विकार, अंतःकरण कायमचे नामशेष होतात. आणि शुद्ध अंतःकरणातून विषय भोगाच्या प्रेरणा त्या इंद्रियाकडे जाणे बंद होतात. आणि इंद्रियाचं विषयातलं आकर्षण बंद होतं आणि तेही शुद्ध होतं. आणि मग ते शरीर पोषणासाठी आवश्यक तेवढेच विषय घेतात, ते जेवतात, ते गोड खातात, नाही असं नाही. ते गोड खातात पण जास्त नाही खात, ते तिखट खातात पण जास्त खात, ते सर्व पदार्थ खातात. त्याच्यामुळे शरीर पोषण होतं. तेव्हा शरीर पोषणा एवढं ते खातात. शरीर ज्याच्यामुळे चांगलं राहील अशा प्रकारे आहार विहार सर्व करतात. आणि त्यांच्या इंद्रियाचा निरोध आपोआप होतो म्हणजे. आणि एवढंच नव्हे तर ती इंद्रिय सद्गुरु कार्यात असल्यामुळे श्रीहरीच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सर्व विषयाचे सुख ते घेतात सहजपणे. कारण श्रीहरीच्या सेवेत, सद्गुरूंच्या सेवेत हे सगळं सुख असतं म्हणले. त्याच्यामुळे ते श्रीहरीच्या सेवेत रममाण होतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विषय तो झाला ज्यांचा नारायण. त्यांना विषय आहेत त्यांच्या ठिकाणी.
नाही नाही असं नाही म्हणत, पण तो विषय त्यांचा कुठला झाला, संसार विषय नाही, शब्दस्पर्शी रूप रसगंध संसारातला विषय नाही, तर विषय तो झाला ज्यांना नारायण, नारायण हा त्यांचा विषय झाला. सर्व विषयांची तृप्ती त्या नारायणाकडून त्यांची झाली, अशी इंद्रियांची अवस्था होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, घे घे माझे वाचे, त्यांनी सांगून ठेवलं सगळ्या इंद्रियांना की काय घ्यायचं आहे. घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुका म्हणे जीवा, नकोसे ओढूया केशवा, मना तेथे धाव घेई, राही विठ्ठलाचे पायी. असं सर्व इंद्रियांना, मनाला, मन बुद्धी चित्त आणि जीवाला सुद्धा सांगितलं. तुका म्हणे जीवा, नको सोडूया केशवा. जीवाला असं आहे की जीवाला कोणी लागला तर तो जीव सोडत नाही, त्याला चिकटून बसण्याचा जीवाचा धर्म आहे. तो गुणधर्म म्हणले नको सोडूया केशवा, केशवाला म्हणले तो धरून ठेव, असा त्याचा उपयोग करून घ्यायचा नाही. अशी स्थिती झाल्यामुळे इंद्रिय काय करतात, विषयांच्या आडवाटा सोडून देतात. हे म्हणलं, हे काय आपोआप त्याला वैराग्य आणावं लागत नाही, आपोआपच वैराग्य येतो. काय म्हणले बेकार आहे, काय काय ठेवलं नाही. ते इंद्रिय विषयांच्या आडवाटा सोडून देतात आणि भक्तीच्या राजमार्गावरून, वाटांवरून नामामृताच्या पेठा लुटण्यात मग्न होतात. नामामृताच्या पेठा लुटतात. आणि एवढंच नव्हे तर हरिनामामुळे अंतःकरण शुद्ध होऊन या श्रीहरीचा ध्यास लागतो. आणि त्यांच्या अवतार चरित्रामधून, श्रीहरीच्या अवतार चरित्रामधून मिळणारा प्रेमामृत रस, भक्तांच्या कथांमधून मिळणारा भक्तिरस, नुसतं श्रीहरीचं चरित्र नाही, श्रीहरीचं चरित्र हे भक्तांचं चरित्र मिळून आहे. श्रीहरी आणि भक्त यांचं चरित्र आहे. तेव्हा प्रेमरस आणि भक्तिरस याचं प्राशन करण्यासाठी त्यांचं ते अंतःकरण रूपी पात्र, प्रकाशते वापी पात्रे, ही जी भक्ती आहे म्हणजे एका विशिष्ट पात्रामध्ये प्रकाशित होत. त्या परमात्म्याचं प्रतिबिंब प्रकाशित होण्यासाठी तो पात्र पाहिजे, म्हणजे अंतःकरणाचं पात्र. तेव्हा हे अंतःकरण रूपी पात्र निरंतर भुकेले राहतं प्रेमरस आणि भक्तिरस प्राशन करण्यासाठी. आणि त्या श्रीहरीच्या आणि त्यांच्या भक्तांच्या कथा श्रवणात, गायनात हे हरिनामामृत अधिकाधिक गोडीने आणि स्वादयुक्त होऊन येते आणि ते प्राशन करून भक्त धन्य होतात. तेव्हा असं या भक्तांचं हे सांगितलं, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, याचं हे आपण निरूपण बघितलं. आता म्हणले योगिया साधली जीवन कळा. योगिया साधली जीवन कळा म्हणजे काय? जीवन कळा म्हणजे 17वी कळा. 16 कळा आहेत पण 17वी कला म्हणजे ते अमृत त्या योग्यांना प्राप्त होतो. आणि भक्तांना, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, भक्तांना नामामुळे ते अमृत प्राप्त होतं. दोन्ही प्रकारचं अमृत प्राप्त होतं म्हणजे, दोनों हात में लड्डू, त्यांना दोन्ही मिळतं म्हणतात. जीवन कळा तर त्यांना मिळतेच आणि त्यांना 17वी कलाही मिळते. 17वी कला त्यांना मिळतेच, नामामृत पण त्यांना मिळतं, दोन्ही मिळतं मला. आणि योग्यांना नुसतं जीवन कळा 17वी कळा मिळते, नामामृत मिळत नाही. त्याच्यामुळे परत त्यांना नामामृत प्राप्त करून घ्यावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 17वीचे स्तन्य देसी. सद्गुरू काय करतात, ती 17वी कळा देतात ना, सहज देतात. 17वीचे स्तन्य देसी, अनाहताचा हल्लरुगाशी, समाधी बोधे निजविसी बुजावूनी. सद्गुरू आपल्या भक्ताला काय देतात, जो भक्ती करतो त्या भक्ताला 17वी जीवन काळ देतातच, त्याचा अमृत देतात, परत नामामृत पण देतात.
तेव्हा योगी लोकांनाही 17वी कला प्राप्त होते. त्यांच्या मस्तकातून अमृताचा स्त्राव होतो आणि सर्व 72,000 नाड्यामधून सर्व शरीरभर पसरतो. त्यामुळे त्यांचं शरीर दिव्य होतं. सर्व रोग नाहीसे होतात. शरीर पुष्ट होतं, बलशाली होतं, शक्तिमान होतं, तेजस्वी होतं. त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं. परंतु शेवटी हे घेऊन करायचं काय म्हणाले? कारण भक्ती करण्यासाठी परमेश्वर नाही, श्रेयही नाही. काय त्याच्यामुळे आनंद नाही. मग पूर्ण समाधानी आनंद त्यांना प्राप्त झाला नाही, शांती प्राप्त झाली नाही. करायचं काय एवढं? कारण योगामध्ये समाधी प्राप्त केली, खूप कष्ट केले, खूप दीर्घकाळ साधना केली, परंतु पूर्ण समाधान शांती प्राप्त झालं नाही. एवढे करून शेवटी समाधी साध्य नाही झाली. अमृतपान झालं पण समाधान झालं नाही. मग पुन्हा हरिनाम प्राप्त करून त्यांना लक्षात येतं की भक्ताची अवस्था श्रेष्ठ आहे. यांना आपल्यासारखं तर यांची आपली सगळं लक्षण यांच्यात आहे, पण यांचं लक्षण आपल्यात नाही आहे. मग काय बरं आहे, काय कमतरता आहे? म्हणून ते पुन्हा हरिनाम प्राप्त करून घ्यायला सद्गुरूंना शरण गेले. हरिनाम प्राप्त करून घेऊन निरंतर अभ्यास करावा लागतो. म्हणून ते सद्गुरूला शरण गेले आणि योगी लोक, आणि त्यांनी हरिनामामृत प्राप्त करून घेतलं. तेव्हा त्यांचं पूर्ण समाधान झालं. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, योगिनामपि कौंतेय यो मे भक्त समे प्रिया. की योग्यांमध्ये सुद्धा तो माझा भक्त आहे का ते सांगतो, योगी आहे का काय ते मला माहिती नाही, त्याचं मला कौतुक नाही. योगिनामपि कौंतेय यो मे भक्त समे प्रिया. तो जर भक्त असेल तरच मला प्रिय आहे, नाही तर नाही. तेव्हा यापेक्षा म्हणाला योगाचे कष्ट न घेता सरळ सद्गुरूला शरण जाऊन हरिनाम प्राप्त करून घेऊन त्याचा ध्यास धरलं तर किती बरं आहे म्हणलं, किती सोपं आहे आणि किती अल्प काळात हे सिद्ध होणारं आणि आनंददायी साधन आहे. त्या गणपतीची कथा आहे की गणपती आणि त्यांचा बंधू कार्तिकेय याच्यात म्हणाले स्पर्धा लागली. आणि गणपती म्हणजे बुद्धीची देवता, बुद्धिमान. तेव्हा कार्तिकेय म्हणाला की त्याला आपल्या शक्तीचा गर्व होता. त्यांनी सांगितलं की आपण म्हणाल्या पृथ्वीची प्रदक्षिणा करू, जो आधी येईल प्रदक्षिणा घालून तो म्हणजे श्रेष्ठ. तेव्हा गणपतीने विचार केला की आपलं देह आणि हे बघितलं तर म्हणाले आपल्याला काही शक्य नाही. किंवा त्यांनी विचार केला तर शक्य झाले असत. आपलं वाहन बघितलं, हा म्हणले मोरावरून उडत जाईल, आपण कसं जाणार? तेव्हा बुद्धीची देवता गणपती, स्पर्धा लागली असे. गणपतीने विचार केला की माता हीच तर म्हणले पृथ्वी आहे, म्हणून पृथ्वीला माता म्हणतात. काय तर म्हणले ही माता आहे, हीच पृथ्वी आहे. मातेच्या ठिकाणी पृथ्वीचं हे आहे म्हणत, शक्ती आहे. त्या मातेलाच आपण प्रदक्षिणा करू. किती झालं, वेळ पण वाचला, किती फायदा झाला बघा. वेळ पण वाचला, प्रदक्षिणा पण पूर्ण झाली, काय कष्ट पण झाले नाही अजिबात. वाहन शोधावं लागलं नाही, वेगाने काही करावं लागलं नाही, काही कष्ट घ्यावे लागले नाही. बरं, आईच्या जवळ राहायला मिळालं, मातेच्या जवळ मातेचा सहवास मिळाला. कार्तिकेयाला मातेचा सहवास मिळालाच नाही. एवढे वर्ष लागली, तेवढ्यात त्यांना मातेचा सहवास मिळाला नाही, मातेचं प्रेम मिळालं नाही. गणपतीला मातेचं प्रेम मिळालं, मातेच्या हातचं जेवण मिळालं, मातेच्या हातचं सर्व मिळालं, मातेचं प्रेम मिळालं, मातेची संगती मिळाली, सहवास मिळाला. असं गणपतीने सगळं साध्य केलं आणि शेवटी काय श्रेष्ठ ठरले ते. कारण मातेला प्रदक्षिणा केल्यामुळे त्यांना ते श्रेष्ठ ठरले. मग कार्तिकेय जेव्हा परत आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे हा श्रेष्ठ आहे, आणि यांनी पृथ्वी प्रदक्षिणा लवकर केली आपल्यापेक्षा. मग कार्तिकेयाने काय गमावलं तर म्हणाले त्याला कष्ट पडले एवढे, त्यांनी कष्ट झेलावे लागले, त्याला एवढा वेळ लागला, वेळ फुकट गेला, त्याचा शारीरिक क्षमता फुकट गेली, वेळ फुकट गेला. शिवाय आईचा त्याला विरह झाला, मातेचा विरह झाला, ते दुःख.
त्याला त्याच्यानंतर मातेकडून सगळं काही त्याचं कौतुक करून घेण्याचं जे प्रेम आहे त्याला तो मुकला. आणि शेवटी अहंकार की मी जाऊन येणार असा अहंकार त्याच्या ठिकाणी मिळाला. तेव्हा म्हणजे हा सोपा मार्ग सोडून त्यांनी हा मार्ग कठीण अवघड मार्ग घेतला. तसंच म्हणले भक्त आणि योगी याच्यामुळे असंच असतं, भक्तांना सहज मिळतं आणि योग्यांना त्या पुष्कळ कष्ट करावे लागते. तेव्हा म्हणले भक्ताची अवस्था ही जास्त श्रेष्ठ आहे. तेव्हा ते सांगतात की योगिनाम अपि कौंतेय यो मे भक्त समे प्रिया. योग्यामध्ये जो माझा भक्त आहे तो म्हणाले मला प्रिय. त्याच्यानंतर योगी लादली जीवन कळ. नंतर सांगतात सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. आता उद्धव आणि प्रल्हादाला लहानपणीच मातेच्या गर्भात असतानाच नारदांनी त्याला मंत्र दिला, सर्व ज्ञान सांगितलं, उच्चार सत्वर त्याला सर्व. आणि त्यांनी सत्वर तो घेतला. मातेच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर असं नाही आळमटाळम नाही, तो म्हणाले त्याला शिक्षक शिकवायचे. शिक्षक गेले शिकवून की म्हणे सर्वांना तो घेऊन बसायचा आणि तो सांगायचा गड्यांनो घ्या हरीच्या नामा कशाला म्हणता ओ नामा. म्हणजे हा ओ नामा घेऊन तुम्हाला काय हरीचं नाम घ्या म्हणजे सगळ्यांना हरीचं नाम घ्यायला लावते. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. त्याच्या ठिकाणी बिंबला म्हणजे असा बिंबला पाहिजे अंतःकरण. नाही तर सद्गुरूंनी दिलंय नाम पण बिंबलं नाही. बरोबर आपलं चालू आहे, कधी आठवण आलं तर घ्यायचं नाही तर नाही घ्यायचं. बिंबलं पाहिजे म्हणजे त्याच्यापासून राहिलं नाही पाहिजे. उद्धवा लादला कृष्ण दाता. आणि उद्धवाला तर आधीच बालपणापासूनच कृष्ण लाभला होता म्हणा. सहज सहज त्याला लाभला कृष्णाचा सहवास. संतांची संगती मनोमार्ग गती. एक तर सहवास आणि हे हरिनाम. तेव्हा हरिनाम कधी मिळेल आणि सहवास कधी मिळेल याच्यापैकी पहिले आधी काय हो असं काही नाही म्हणाल. जे आधी मिळाल ते घ्यायचं. दोन्ही सारखंच आहे म्हणाल आणि दोन्ही मिळून अनुभव येतो. आधी उद्धवाला काय झालं म्हणलं आणि प्रल्हादाला सुद्धा आधी नारदांचा सहवास मिळालाच. बरेच जास्त काळ नसेल मिळाला पण मिळाला. आणि उद्धवाला तर पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत भगवान श्रीकृष्ण त्या शेवटच्या अवस्थेत होते. बाण लागलेला आहे आणि उद्धवासाठी ते थांबले होते. निजधामाला जायला निघाले होते. उद्धव कधी येईल याची वाट बघू. आणि उद्धवाच्या बद्दल प्रेम होतं त्यांनी आणि उद्धवाला त्यांच्याबद्दल प्रेम होतं. आणि या उत्कट प्रेमामुळे अगदी शेवटच्या अवस्थेत तो आला तेव्हा त्याला ते हरिनाम दिलं. बघा हरिनाम कधी. अरे मुख्य काय आहे बाबा, हरिनाम नुसतं तू घेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. तर त्या हरिनामाच्या पाया काय इमारतीचा पाया पक्का पाहिजे. संतांची संगती मनोमार्ग गती झालाय का तर ते हरिनामाचा उपयोग नाही तर काय नाही. आणि म्हणून सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. प्रल्हादाला एकदम लहानपणीच पण उद्धवाला शेवटी म्हणा कधी त्याला बाण लागला तेव्हा. पण म्हणून त्याचं काय खूप उशीर झाला का त्याला केवढा उशीर झाला हो. शेवटी दिलं भगवान श्रीकृष्णाने. एवढे दिवस नाही त्याचं केवढं वय होतं तेव्हा. एवढं सगळं सर्व वय त्याचं फुकट गेलं म्हणून आणि ते शेवटी त्याला मिळालं म्हणून. अरे असं नाही, त्यांनी काय प्राप्त करून घेतलं. आता तो तयारच होता म्हणले. त्याला कधी मिळालं की त्याचा तो म्हणले हरिनाम सिद्ध झाला म्हणाले. काय एवढी त्यांनी सद्गुरूंची सेवा केली, एवढं प्रेम घेतलं की त्याला सद्गुरू सांगतात अरे म्हणले आता झालं पुढे आम्हाला सांगितलं म्हणा तुम्ही आमची पुष्कळ सेवा केली, पुष्कळ सेवा झाली काय तेव्हा आता तुमचं बघा म्हणून तुमची पुष्कळ आमची सेवा झाली, कार्याची सेवा झाली. तेव्हा त्या उद्धवाला म्हणले आधीपासून त्याचा एवढा पाया पक्का करत करत आणला
आणि अगदी शेवटच्या अवस्थेत द्यायचं राहिलं होतं आणि म्हणून तिथे त्याने दिलं. कारण काय, इतर सर्वांना यादवांना शाप होता, कोणाला ते देता येत नव्हतं. म्हणून उद्धवाची वाट बघत ते राहिले आणि उद्धवाला सर्व ज्ञान दिलं, ज्ञानही दिलं आणि नामही दिलं. म्हणून म्हणतात सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. तेव्हा त्याच्यानंतर म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, अरे नाम हे सुलभ आहे पण तेवढंच ते दुर्लभ आहे म्हणले. कोणालाही मिळेल असं असं नाही म्हणे. तेवढी जेवढी त्याची तपश्चर्या झाली, जेवढी त्याची सेवा झाली, सद्गुरूच्या कार्यामध्ये सद्गुरूंची सेवा झाली, कार्याची सेवा झाली, तेव्हा सद्गुरू प्रसन्न झाले आणि सद्गुरूंनी प्रसन्न होऊन ते दिलं, तेव्हा ते सुलभ झालं. नाहीतर ते खूप दुर्लभ आहे आणि म्हणून विरळा, ते मिळालं तरी विरळा जाणतो म्हणाला. त्याचा लाभ त्याला विरळ्या लोकांनाच होतो. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, म्हणजे ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी ते सुलभ आहे हरिनाम, परंतु ते मिळायला खूप दुर्लभ आहे म्हणा. मिळायला दुर्लभ आहे, सर्वत्र दुर्लभ, आणि तसं देणारही दुर्लभच आहे. देणारे तसे सद्गुरू हे कुठे आहे, हे दुर्लभ आहे. आणि म्हणून सांगतात हजारो लाखो जीवांपैकी कोणाला तरी ते मिळतं. म्हणजे सुलभ असून सुद्धा कलियुगात ते हरिनाम अत्यंत दुर्लभ झाला, अत्यंत दुर्लभ झालं. का का दुर्लभ झालं? कारण एवढी सद्गुरू भेटून त्याची तळमळ, भेटल्यानंतर तळमळ राहिली पाहिजे. सर्व संसार भाव जर त्याच्या अंतःकरणात मन बुद्धी चित्त याच्यात सगळं संसार भावच त्याचा भरलेला आहे. संसारात हे करायचं ते करायचं ते करायचं, संसारात सगळं संसाराची सुख घ्यायची. सर्व बाजूनी संसाराचे मायापाश एका बाजूला जोराने खेचतात त्याला. खेचत असताना त्या हरिनामाचा ध्यास लागावा तरी कसा, त्याला कसाच ध्यास लागेल बाबा. हरिनाम मिळालं तरी त्याचा ध्यास लागेल. गुरुमंत्र मिळाला पण त्याचा ध्यास नाही लागत, कारण संसार मन याच्यात त्याच्यात, या आसक्ती, हा माझा तो माझा तो माझा, हे सर्व मन तिथे अडकून पडलं म्हणजे. मग त्या हरिनामाचा ध्यास लागणार कसा? म्हणून ज्ञानदेव म्हणे नामही सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हजारो लाखो जीवांपैकी एखादा परम पावन अशा भाग्यवंताला ते प्राप्त होतो. प्राप्त होणे मिळालं, गुरुमंत्र मिळाला पण प्राप्त झाला का? प्राप्त नाही झाला, काय उपयोग? म्हणून ते सांगतात संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे संतांचे संगती मनोमार्ग गती. असं एवढं सांगण्यास पूर्ण करूया. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु नमस्कार. नमस्कार. बरं आहे ना?
छान एकदम तुमची कृपाने सद्गुरू समाधान मिळतं. हा. समाधानासाठी तुमच्या कृपे